सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं मी तुकाराम मुंढे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आहे. तर नक्कीच आता 12वी बोर्ड एक्झाम चालू आहे आणि बरेचसे पेपर होऊन गेलेले आहेत. आणि समजा काही पेपर खूप इझी गेले असतील, काही पेपर समजा हार्ड गेले असतील. जसं आपण फिजिक्सचा विचार केला तर थोडासा एक टफ सब्जेक्ट आहे. आणि समजा काहींचा विचार असेल की मी समजा फिजिक्समध्ये आउट ऑफ 70 खूप चांगला स्कोर करायला पाहिजे. पण थोडासा समजा हार्ड गेला असेल, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण इथं सांगतायत की ज़िंदगी में जो हम चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता। ज़िंदगी में जो हम चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता, लेकिन सच तो ये है की हम भी वही चाहते हैं जो आसान नहीं होता। की खरं आहे की जर समजा एखाद्याला वाटते की मी समजा फिजिक्स एक हार्ड विषय आहे आणि त्या विषयात मी विचार करतोय की मला 70 पैकी 70 मार्क्स भेटायला पाहिजे, मला 70 पैकी 60 मार्क्स भेटायला पाहिजे, तर हे एवढं सहज सोपं नाही आहे. तर नक्कीच जे आपण एखादा जो विचार केला असेल, जो आपला प्रयत्न असेल, आपण त्या प्रयत्न थोडंसं आपण असफल झालो असून तर नक्कीच ना आपण काही विचार केला असेल आणि ती एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नसेल, तरी आपण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि जे झालं गेलं आपण विसरून जायचं आहे आणि जे पुढचं येतं आहे किंवा जे पुढचं बाकी आहे आपण त्या गोष्टीचा विचार करायचा आहे. तर नक्की अजून बरेचसे पेपर बाकी आहेत आणि ते आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि आपण ते पेपर खूप चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर समजा आपण असं केलं तर नक्की आपण बाकी पेपर खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. आणि तो स्वतःवर विश्वास दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यासाठी एक मला छोटीशी कविता आठवते, मी या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जसं कवितेचे बोल आहेत की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी असे आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळी होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळी होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून, अडखळणे पावलांना पसंत नाही. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. तर नक्की प्रत्येकामध्ये एक जबरदस्त असं एक टॅलेंट आहे, एक स्किल आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य ओळखायचं आहे, माझ्या क्षमता काय आहे पण ती ओळखायची आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे, खूप चांगले प्रयत्न करायचा आहे. आणि जे उर्वरित पेपर आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर असं आपण केलं तर नक्की आपण बोर्ड एक्झाम आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण अटेम्प्ट करणार, खूप चांगलं यश प्राप्त करणार. त्याच्यामुळे सगळ्यांनी हिंमत हारायची नाही आणि सगळ्यांनी विथ कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून यश जे आहे ते तुमच्या भाग्यामध्ये पडेल. तर नक्कीच सगळ्यांना ऑल दी बेस्ट, बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू. गॉड ब्लेस यू. तर नक्की सर्वांना बेस्ट ऑफ लक. नक्की सर्वांना बेस्ट ऑफ लक. ऑल दी बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू.